विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथे महिला व बाल विकास विभागाच्या निर्देशानुसार यावर्षी ईट राईट फॉर अ बेटर लाईफ या उद्देशाने 13 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राष्ट्रीय पोषण माह साजरा केला जात आहे। चांगल्या आरोग्यासाठी योग्य आहार आणि संपूर्ण स्वास्थ्यासाठी पोषणाच्या भूमिकेवर प्रकाश टाकणे हा यामागील मुख्य उद्देश आहे। जागतिक स्तरावर सप्टेंबर महिना जागतिक पोषण महिना म्हणून साजरा केला जातो। बदलती जीवनशैली, आहाराकडे दुर्लक्ष आणि वाढते आजार या पार्श्वभूमीवर आहार विषयक जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे। कुपोषणावर मात करणे, महिलांचे आरोग्य सुधारणे आणि समाजात संतुलित आहाराबद्दल जनजागृती करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे। उत्तम आरोग्यासाठी रोज 40 ते 50 विविध पोषक घटकांची गरज असते। यासाठी रोजच्या आहारात विविध भाजीपाला आणि फळांचा समावेश करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने जारी केलेल्या अन्न पिरॅमिडचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले। नमस्कार, मी रश्मिता विलासराव दिगडे, आहारतज्ञ, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती। दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान केंद्र शासनाच्या धर्तीवर अगदी उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, त्याच्यानंतर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही आहाराविषयी आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिरं ठिकठिकाणी राबवण्याचा या निमित्ताने प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकार ह्या 3 जे मोठे क्रॉनिक डिसीजेस आहेत याच्यावरचे आहार आणि आरोग्याविषयीचे विविध चर्चासत्र, त्यानंतर आहाराविषयीचे प्रदर्शनी आणि मार्गदर्शन या निमित्ताने विविध स्तरांवर राबवण्यात आलेले आहे। त्यानंतर IYCN इन्फंट अँड यंग चाइल्ड न्यूट्रिशन या विषयाला अनुसरून किशोरवयीन आणि लहान मुले जे आहेत शाळा आणि महाविद्यालय या ठिकाणी जाऊन त्यांना सुद्धा आरोग्याविषयी त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे। त्यानंतर समतोल आहार, जंक फूड खाण्याचे जे दुष्परिणाम आहे त्याच्याविरुद्ध जर चांगला आहार घेतला तर तुमच्या आरोग्य आणि जे पुढील भविष्यावर होणारे जे चांगले परिणाम आहेत याविषयी त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे। त्यानंतर एक पेड माँ के नाम हा सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी सुद्धा आम्ही सर्व कटिबद्ध आहोत। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही त्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे फोकस केलेला आहे आणि लोकांना त्याबद्दलची माहिती सांगण्याचा सुद्धा या विषयानुसार प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर आपलं महत्त्वाचं म्हणजे सही पोषण देश रोशन हा जो आपला उपक्रम आहे किंवा तो आपला एक जो नारा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा जो उद्देश आहे तो सांगण्यासाठी आम्ही सर्व स्तरावरून प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आणि त्यानंतर या सर्व कार्यक्रमांमध्ये स्त्रियांसोबतच पुरुषांचा देखील सहभाग असायला पाहिजे हे सगळ्या स्तरावर आम्ही सर्वांना आवाहन केलेले आहे आणि या उपक्रमासाठी सर्वांनी सहकार्य करावे यासाठी मी सर्वांना आवाहन करत आहे। त्यानंतर मी परत एकदा रश्मिता दिगडे तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की सगळ्यांचं पोषण राखण्यासाठी घरातली स्त्री असो, घरातले लहान मुलं असो, पुरुष वर्ग असो की वयोवृद्ध असो, या सर्वांचं पोषण राखण्यासाठी सर्वांनी सगळ्या स्तरावरून प्रयत्न करणं आवश्यक आहे। जास्तीत जास्त घरगुती आहारावर भर द्या, बाहेरचं खाण्याचं टाळा आणि चांगली जी जीवनशैली आहे याचा तुम्ही अगदी अवलंब करा असे बोलून मी तुम्हाला सांगते, 2 शब्द माझे संपवते। स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत रुग्णालयात आरोग्यवर्धक प्रदर्शनी भरविण्यात आली आहे। राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाच्या 1 ते 7 सप्टेंबर निमित्ताने घोषवाक्य, रांगोळी आणि पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। गर्भवती महिलांसाठी पोषण प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले। भारत सरकारने 8 मार्च 2018 रोजी सुरू केलेल्या पोषण अभियान या प्रमुख योजनेअंतर्गत हा पोषण माह साजरा केला जात आहे। मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी पोषण सुधारणे हे या अभियानाचे मुख्य ध्येय आहे। रुग्णालयाच्या आहार तज्ञ कविता देशमुख आणि रश्मिता दिगडे यांनी राष्ट्रीय पोषण माहाचे महत्त्व अधोरेखित करताना प्रतिक्रिया दिली की निरोगी आरोग्यासाठी आणि शरीराची वाढ व विकास यासाठी पोषक आहाराचे सेवन महत्त्वाचे आहे। आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य यांचा समावेश असावा आणि जंक फूड टाळायला हवे। रोजच्या आहारात कच्च्या पालेभाज्या व भारतीय पद्धतीच्या कोशिंबिरीचे वेगवेगळे प्रकार खाणे खूप महत्त्वाचे आहे।
एकूणच पोषण सप्ताह आणि पोषण अभियान हे दोन्ही कुपोषणाविरुद्ध लढण्यासाठी आणि देशभरात निरोगी व संतुलित आहाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे उपक्रम आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. नमस्कार, मी कविता दीपक देशमुख, आहार तज्ञ, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथून. आज आपल्या इथे बघतोय की पोषण आहार प्रदर्शने आपण लावलेली आहे. 12 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर ह्या कालावधीमध्ये आपल्याकडे पोषण महा राबवण्याचे केंद्रीय सरकारकडनं आपल्याला निर्देश आलेले आहे. त्यानुसार आम्ही आज आहार प्रदर्शनाचे नियोजन केलेले आहे. ह्यामध्ये विविध वयोगटाच्या महिला असो की लहान मुलं असो किंवा म्हातारे असो, ह्या सर्वांसाठी आहाराचं कसा आहार असावा याबद्दल थोडक्यात माहिती आम्ही तिथे प्रदर्शित केलेली आहे. आजचं युग जे आहे खूप धावपळीचं युग आहे. ताणतणाव याच्यामध्ये भरपूर आहे. त्यामुळे विविध आजार आपल्याला होताना दिसतात आहे. जसं की आज जो खाण्यापिण्याच्या पद्धती आहेत त्या थोड्याशा चुकलेल्या आहेत आणि व्यायामाचा अभाव आहे. त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये विविध रोगांचं आज राज्य होत चाललं आहे. कारण आज जे आपल्या शरीरामध्ये हालचाली व्हायला पाहिजे त्या हालचाली आपल्या व्यवस्थिशीर होत नाही आणि त्याचं जे आपण खातो आहे त्याचं युटिलायझेशन होत नसल्यामुळे वेगवेगळे आजार आपल्याला होताना दिसतात आहे. आज जेव्हा आपण एक 100 पर्सनॅलिटी जर घेतल्या तर त्याच्यामध्ये 8 ते 10 पर्सनॅलिटी असे आहेत की त्याच्यामध्ये लठ्ठपणा वाढलेला आहे किंवा मधुमेह झालेला आहे किंवा हृदयविकार होताना आपल्याला दिसत आहे. त्याचं कारण काय आहे तर आजची जीवनशैली. आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्याला बदल करणं तेवढंच गरजेचं आहे. आहारामध्ये बदल करायचा आहे आणि व्यायाम आपल्याला वाढवायचा आहे. जिथपर्यंत आपण ह्या गोष्टी करत नाही तिथपर्यंत आपल्या ज्या असंसर्गजन्य आजार आहेत त्यांना आपण आळा देऊ शकत नाही. त्यासाठी म्हणून आपला आहार हा समतोल ठेवायचा आहे. सर्व अन्न घटक आपल्या आहारामध्ये गेले पाहिजे. आपल्या आहारामध्ये प्रथिनं, जीवनसत्व, खनिज, त्यानंतर पाणी ह्या सर्व अन्न घटकांचा योग्य पद्धतीने वापर केला गेला पाहिजे. आपले जे स्थानिक पदार्थ आहेत त्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश घेणं गरजेचं आहे. जसं की आपल्या एरियामध्ये, आपल्या प्रदेशामध्ये जे अन्न घटक पिकतात त्याचाच आपण आपल्या आहारामध्ये जर समावेश घेतला तर त्याचा निश्चितच चांगला आपल्या शरीरासाठी फायदा होऊ शकतो. आपण बघतोय की आपल्याकडे जे आपण पेरू किंवा सीताफळ, डाळिंब हे आपल्या प्रदेशामध्ये पिकतात आहे ते आपण अवश्य आपल्या आहारामध्ये घ्यायचं आहे. पण आपल्या प्रदेशामध्ये सफरचंद पिकत नाही. जर आपण सफरचंद जर बघितलं तर तो आपल्या घराच्या आपण आणून ठेवला 15 दिवसही तो सफरचंद जसा तसा दिसतो. पण तेच जर आपण डाळिंब किंवा पेरू किंवा सीताफळ हे जर पदार्थ आपण आणून ठेवले तर ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी खराब होतात. ह्याच्यासाठी म्हणून आपल्या प्रदेशात असणारे जे अन्न घटक आहेत त्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे. आणि विविध आजारांना आळा जर आपल्याला ठेवायचा असेल तर त्यासाठी आपल्या घरातले जे संस्कृती आहे, खाद्यपदार्थ आहेत त्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला जर ह्या अशा विविध आजारांपासून मुक्त व्हायचं असेल त्यामध्ये कुठला आहार घ्यायचा आहे कुठला नाही ह्याचं मार्गदर्शन जर हवं असेल तर आमच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे विविध आजारांच्या कसा आहार असावा याबद्दल आपल्या कार्यालयीन वेळेमध्ये त्याचा सल्ला देण्यात येतो. त्यामध्ये आमच्या दिगडे मॅडम आणि आम्ही दोघीही जणी विविध आजारांबद्दलचा आहार आम्ही इथे सांगतो. त्यासाठी हे निरंतर सेवा आहे. तुम्ही केव्हा येऊन आमच्यासोबत संपर्क साधू शकता आणि आपल्या आरोग्य आपण चांगलं जपू शकता. तर ह्यासाठी एकच म्हणू शकते की सही पोषण देश रोशन. जर आपण नक्कीच चांगलं खाल तर आपलं आरोग्य आपण निश्चितच चांगलं ठेवू शकाल आणि आपलं उज्ज्वल भविष्य आपण साकारू शकू. एवढं बोलून मी आपलं इथलं संपवते. धन्यवाद. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी. साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी. लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी.
फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।